पोरग दारू पिलं तरी आईला लाज नाही, पोरग रातभर बाहेर हिंडत तरी आईला लाज नाही, आणि सगळ्या अपराधावर पांघरून घालाय कोण? आई. पोरगी नाचती लग्नात, तिच्या आई थोबाडवा सुंपाळती, हां ओवाळणी टाकी ती पुरी हो दरिद्री. काय माही गुड्डी ताल धरती म्हणजे तुम्ही गुड्डी जावा एखादा गड्ड्या घेऊन पडून जाईन तो कळन तुला. हे समजत नाही का आपल्याला? विनोद आहे का? याला चांगलं कंट्रोल केलं. हे 10वी-12वीचे बाहेर बोंबलत हिंड द्या, कान फटावले काय करते? जरा 8-10 दिवसातून पोरग जवळ घ्यायचं, इकडे थोबाड फोडून टाकले. तर कुठून आणणार तो? भांग नालाय का आता? भांग आणला ह्या कार्टेनी कुठून? वावर नांगरले दंड ठोलाय. अरे बागलात गुशिड्या झाल्या तुझ्या, तुला का आला 1 साईड आणि 2 साईडला? फटकावलं पाहिजे. महाराज विनोद समजू नका, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला घरचंच पाठबळ आहे. तुमचं काय मत आहे? गाडी 7:30 नंतर तुला बाहेर जायला मिळणार नाही, आमची मिळणार नाही. तू लखपतीचा आहे, तू विकत घेऊ शकतो. हे सांगायचं काम कोणाचं आहे? 7 वाजले चावी आण गाडीची. पोरग मला फिरायला जायचंय पायी पाय, एक तर जायचंच नाही. हां थोबाड फोडून टाका त्यांची. काय करेल? कशाला 16चा पोऱ्या चोऱ्या करील आणि 18चा पोऱ्या खून करील? कशाला करील? फटकावल्या पोऱ्या बाहेरून जेवून आल्या हल्ला पाहिजे. इकडे का जेवला बाहेर तू? थोबाड फोडून टाका. पोऱ्या म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घाला त्याचे, हा लगेच निघायचं. मी करील प्रयत्न परत. मी तुला पहिलं केलं तुका मला शिकवतो का? नालाय का? बाहेर निघ. ते जात नाही, गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खातं? पावसाळ्या संपल्यावर कुठं खेकडं निघत का? यांना कोण खातं बाहेर? हे बाहेरच्यांचं शिका जरा. केरळवरून हवा भरायला आले, 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठत आहे. शिका जरा. बोर मारायला महाराष्ट्रात ते पेट्रोल पंपावर मुक्काम करतात आणि दगडाची चूल करून खात्यात. हायवेचे कामं चालले तर सिमेंटच्या नळीत झोपतात आणि दिवसा 2 घंटा तर रात्री 3-3 वाजेपर्यंत पुलाची कामं करतात. आणि आमचे 70% अवलादी संध्याकाळी जेवायला घरी नाही. लाज नाही वाटते का? रिकाम्या जागा ऐकणाऱ्या, रिकाम्या बाटल्या ऐकणाऱ्यांनी जागा घेतल्यात आणि बाटल्या ऐकणाऱ्यांनी जागा रिकाम्या केल्यात. भिकाऱ्यांनी चांगल्या मागायताना पैसे दिले ती याजानं. आपल्या का काय वांग 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते. भातवाड मटकीवाड, भातवाड मटकीवाड, एक दोंड्याची आणि एक मांडव परतण्याची. काय गाजरायचं? एखाद्या बोटात 2 अंगठ्या ते बाजारात गेल्याने का बाई पुढंच उभं राहिलं. गुजरीत वांगे कसे दिले, बटाटे कसे दिले, आलं कसं दिलं, कोथिंबीर. तिनं ओळखलं याला कांता रोग झालाय. तिच्या पायात 2 जोडे होते सोन्याची. ती म्हणली वांगे 3 रुपये, बटाटे 2 रुपये. JPC टाकून गेलं तर अजून आलं नाही. काय त्या बापाची जमीन इकली, गाडी घेतली, तिच्यावर लिहिलं पैसा गेला पण नाथ केला. काय पराक्रम केला? भंगार अवलाद नाही तर काय? आपलं फटकावलं. पोऱ्या काय करतो? पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, लगेच दोर. हां मुंडक्याचं माप दे, गुतव चाल, मी झटका देतो, तू फक्त सांग किती वयस आहे. पोऱ्या म्हणला मी पॉयझन घेईल, इकडे कोणतं घेतो? कोणतंही पिऊ द्या औषध. टाटा मेट्री, निऱ्या कातर, राऊंडअप, गोल, M45 कोणतंही घेऊ द्या. 5 तास पोरग मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का तो? शेण खावा पण औषध नको. कारण ज्याला औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगीत्यात, इकडून नळी इकडं काढत्या. एकदा नळी घालून आणली ना ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतं औषध काय काय सांगा. विनोद आहे का? महाराज आज आता हे नगरमधले माया पुढे बसलेले सर्व्हिसवाली माणसं आहेत. आपण फुकट पगार घेत नाही. खाली टेबल होता, त्याच्यावर हात होता आणि वरून रोल होता. हात वळत नव्हता. फटकावले पाहिजे धरून. 8-10 दिवसातून मुलगी जवळ घेतली पाहिजे. महिला मंडळ नुसते बचत गट काढून मेळावे नका घेत बसू. जरा पोरींकडे पाहायला शिका. जरा आपल्या मुलींचे हात तपासा. बांगडी आहे का बघा. बुडाला धर्म. मुलींचे भांग तपासा. कुठून आणले रे ते भांग? आता ते एक इतका डेंजर भांग आणलाय पोरीने यावर्षी. एकच बाजू पॅक करायची, एक बाजू मोकळी, अशी चालती पोर. अहो एक पोरग कॅनॉलच्या कडेला उभं होतं, पोरीनं असं गेलं, ते पडलं कॅनॉलमध्ये. त्याला वाटलं खुणावलं का काय, वाहून गेलं ते. फटकावले पाहिजे धरून.
मुलीचं दप्तर तपासीचा शाळेतल्या, 8-10 दिवसातून तिच्या वह्या चेक करा, शेवटच्या पानावर गृहपाठ असतो. जरा चेक करी जा, एसटीचा पास चेक करी जा, पंच केलाय का. 8 दिवस झाले आपल्या पोरीचा पास पंच नाही. मग पोरगी भुयारातून वर्गात निघती का काय, जरा पा डायरेक्ट भुयारातून जाते का काय वर्गात पा. मुलीचे मोबाईल चेक करी जा, 3 सिम आहेत त्याच्यात, तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन येतो, सायलेंट असतो, सायलेंट, फक्त कण होतो घरात, कण होतो. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करा. आपण तर 100 रुपये दिले, त्याच्यात 500 आले. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आहे बा? ही 1 GB आहे का, 2 GB आहे का, 4 GB आहे का, 4 GB आहे? जरा चौकशी करा. सांगा मला महिला मंडळ, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे, हा तुम्हाला विनोद वाटतो? आणि मग कालांतरानं समाजामध्ये अपमानाचं जगायचं, मग लोकांनी नाव ठेवायचं, आपण खाली मान घालायची, लोकांनी आपला विषय काढायचा, आपण सहन करायचा. अगोदर सावध झालेलं काय वाईट? आता एक तरुण पोर आहे, रात्रंदिवस कष्ट करायचे, मस्तपैकी पैसा कमवायचा, जगाचं काय घेऊन बसले रे. शाळा सुटली 3 वाजता, कॉलेज सुटलं, लगेच एखाद्या दुकानदाराला भेटायचं, भाऊ मी तुझ्या दुकानात 2 तास काम करतो, 5 ते 7, 4 ते 6, 7-8 वाजेपर्यंत दे मला, 500-700 रुपये महिन्याला, 1000-2000 रुपये दे, गारी का कुल्फी का पावी का, रात्रंदिवस कष्ट करायचे, पैसे करायचे. अरे अजून रस्त्याच्या कडेला दिव्यावर अभ्यास करणारी पोरं आहेत, अजून दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या घरी भांडे घासून शिकणाऱ्या मुली आहेत, अजून गरीब लोक लई आहेत, अजून फीसाठी रविवारी कामाला जाणारे पोरगे. प्रयोग वही घ्यायची 10वीची, प्रयोग वही गणिताची वही घ्यायची, बिचाराला 200 रुपये लागत होते, ते रविवारी दिवसभर कामाला गेलं, 300 रुपये घेऊन आलं, तेव्हा त्यानं वही घेतली. अशी मुलं आहेत. दिवाळी आली, दिवाळीला कपडे घ्यावं लागतील आणि वया पुस्तकाचे पैसे द्यायचे, तर दिवाळीच्या सुट्टीत 15 दिवस 2 घरचे भांडे घासणाऱ्या मुली आहेत. किंवा ते सुट्टीत भांडे घासून देईल तुमचे, वाटलं तर दिवाळीची तुमच्या घरातली सगळी सफाई करून देईल, मला कपडे घ्यायचे, दप्तर घ्यायचे, जेवण तर मी तुमच्याच घरी जेवल, पण मला निदान दिवाळीला चांगले कपडे घ्यायचे. कष्ट करणारी माणसं आहेत, आणि कष्ट करणारा माणूस कधी उपाशी मरतो काय? हे आपल्याला कामच करायचं नाही, नुसतं बापाचे ते स्टुडिओ जगायचं, बापाची पेंट आहे का? घर आहे बापाचं, सायकल आहे बापाची, मोटरसायकल आहे बापाची, पेट्रोल आहे बापाचं, तुला बनियन आहे बापाचं, अंडरपॅन्ट आहे बापाची, मग तू करतो काय? पुढे चालतं का ते? आणि पोरानं एक ध्यानात ठेवा, तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका. विद्वानाला गिराईक आहेच, जिथं क्वालिटी आहे. अजूनही विद्वान डॉक्टरला पेशंट आहेच नाहीये. अजून कितीतरी डॉक्टर आहेत का मिनिटावर भेटतात, शिवाय महिना वेटिंग आहे. अजून कितीतरी वकील आहेत, मिनिटावरच बोलतात. ब्रिलियंट माणसाची किंमत कधी कमी होत नाही. त्याला क्वालिटी नको आहे, क्वालिटी पाहिजे. 4 कोपरा भरला, क्वालिटी लागते त्याला. आता एवढी लोक गणेश पाटलाला सभेला आणायला 10 लाख रुपये लागले असते, आणि यांना गप बसवाय 1000 पोलीस लागले असते. मग मला त्यांनीच आता 1 लाख 2 लाख द्यायला काय हरकत आहे? त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, चला इंदुरीकर आपला माणूस आहे, गरीबाला 1 लाख 2 लाख देऊन टाका, कुठं दुबळ्या घरी लगी नाही. आणि ही कीर्तन काळाची गरज आहे, इथून पुढे शिकलं पाहिजे. आणि पोरांनो, तुम्ही जर पैसे कमवले ना, तुम्हाला इंदुरीकरची आठवण येईल, तुम्हाला कुणा पुढे वाकावं नाही लागणार. हो, वाकण्याची गरज नाही ना. 5 वाजता केलं शाळा सुट्टी ना, तुमची शाळा सकाळी कितीतरी पोरं 12लाच मोकळे होतात दुपारी, दिवसभर बोमट्या झाली. त्यांना किराणा दुकानात काम करा ना, किराणा दुकानात काम करा ना, कापड दुकानात काम करा ना, कामं नाहीत मग असं म्हणायचं की तुम्हाला? तुम्ही साधे अभ्यास करा. एवढं खोकं आहे, एवढं एक खोकं आहे, एक स्टँड आहे, एक स्टँड, त्या स्टँडवर एक बरणी आहे, जागा मोकळीच आहे, पुऱ्या एवढ्या. पाणीपुरी केवढ्याला आहे रे? 10 रुपयाला. किती? 5. भांडवल, जागा एवढी, एवढंच बॉक्स आहे. 6ला दुकान लावते, 8ला मोकळं,
500 रुपयाला भ्याव नाही. 8:30 वाजता घरी. फुटाण्याची गाडी पाहिली का तुम्ही? एवढेच फुटाणे, एवढंच मडक आहे, एकच लाकूड आहे त्याच्यात. दिवसभर दूर निघतोय, मग कवा जाळातय दूर साध. तो कागदाची पुंगळी आणि माप तर कोणत्या कंपनीचं आहे काय माहिती त्या कंपनीला. बरं ते भरताना असं भरते आपल्याला वाटतं अख्खीच फुटाणे आपल्याला येतं काय. 13 फुटाणे रुपयाला. किती फुटाणे आले रुपयाला? 13. त्या पिळकावण्यात एक गुतलं, किती राहिले? 12. उघडताना 2 गेले. 10 केवढ्याला? 1 फुटाणा केवढ्याला? त्याच्यात आपण लय पेल असल्यामुळं टरफलच तोंडात आली, फुटाणीच बाहेर गेले. अरे बंगले बांधले त्यांनी, पाहता काय माग आपलं फक्त बडे घर असा. आपण फक्त घरी लय मोठमोठे बांधायचे आणि वाय 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 वाय. बापाचा पगार पुराणं, आईनं हातपाय आपटायचे, पोरानं म्हणायचं 3 दिवस झाले क्वार्टर नाही. मग पोरानं लगेच पंप चोर, चोर रे लय भंगार आले आता. पेट्रोल चोर, टायर चोर, चपला चोर, टपरी फोडली न गोवा चोरला. काय चोर आहेत. मोबाईलचं दुकान फोडलं, मग मोबाईल नेवा का नाही, चार्जरच नेली. आता कुठं खुशी तो वायरी. आणि ह्या पोरांना चोऱ्या करायची सवय का लागली? कष्ट नको, फुकट पाहिजे. पोरांनो, आजच्या कीर्तनात तुम्ही एवढं जर ठेवलं नाही का, एका तरुण कार्यकर्त्याचं गणेशरावचं अभिष्टचिंतन आहे. तुम्ही जर कष्टच केले ना, तुम्हाला कुणापुढेच हात पसरायची पाहिजे नाही ना. आता हे मी 3 करतो पोरांनो रोज, हलक्या हाती 3. मी काही सिजनेबल बुवा नाही मानत. नाही आपल्याला हा पितरपाटा असू नये, सीझन आहेच आपला. चालू 3 काढतो, जवळ सापडलं तर 4थे धरितो. गणपती 40च काढले 10 दिवसात. आता पुन्हा नवरात्र 40च, रोज 4. पण तुमच्या सगळ्यांपेक्षा फ्रेश आहे का नाही? पण तुम्हाला काय झालं? कष्ट करा ना, गारी का ना, कुल्फी का ना, म्हशी बांधला ना 150 रुपये म्हशी. कोंबड्या पाळा ना, सोडून कोंबडी 130 ला आहे, भाजून 140 ला आहे, बॉईल करून 180 ला आहे, शिजून 230 ला आहे. तुम्ही बधीर होईल माणसे हो. तुम्हाला काय आता माया पुढे बसलं का? खरं आहे मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. ठोकले आमच्या, चोरल्या दुसऱ्याच्या चपला, निघाले घरी. विनोद नाही, आता हसाल पण एकही वाक्य खोटं ठरणार नाही. जरा सावध व्हा. एका तरुण कार्यकर्त्याचा एवढा मोठा अभिष्टचिंतन सोहळा, आमच्या महेश महाराजांच्या योगाने सगळ्या तुमच्या दर्शनाचा योग. एक वाक्य आजच्या कीर्तनातलं ध्यानात ठेवा, त्या सगळ्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, एवढीच प्रार्थना करा. कीर्तन कमी आहे का? देव चुळीत बसू नका. 9,000चा बोकड कापला देवाला, आणि देवाला काय व्हायला? नक्या खुर. आणि ही लोक देवाला खुरका वाहतात, ते शिजत नाहीत. ते जर शिजले तर देव वासावच मिळाला. कशाला करता? लई देवाची पूजा करू नका. फक्त आपल्या माणसाला मोठं म्हणायला शिका, याच्यात भक्ती आहे. आणि कष्ट करा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लागू दे. गणेश कवडेंच्या अभिष्टचिंतनाला गायक वादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. मी तुमचं आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. अशी जिरवा माझी म्हणजे झाला कार्यक्रम. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा